तुमचा विश्वास, आमची बातमी। ऑडबॉयने हॉस्पिटलच्याच दोघांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना धुळ्यातल्या सेवा हॉस्पिटल येथे घडली आहे। अचानक घडलेल्या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। हल्ला करून पसार होणाऱ्या हल्लेखोराला हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी चोप देऊन शहर पोलिसांच्या ताब्यात दिलाय। या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। हॉस्पिटलच्या खासगी कंत्राटदारानं कामावरून काढल्याच्या रागावरून सुनील बारकू वाघ यांना हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र ढिरे वय वर्ष 56 आणि शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी महेंद्र बोरसे वय वर्ष 46 या दोघांच्या मान आणि कानावर वार करत गंभीर जखमी केलं। यावेळी दोघांवर वार झाल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यातच दोघांना त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। हॉस्पिटलमध्ये दोघांवर उपचार सुरू आहेत। अचानक घडलेल्या या घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच शस्त्रक्रिया विभागाकडे सर्वांनीच धाव घेतली आहे। दोघांवर हल्ला करून पसार होण्याच्या तयारीत असणाऱ्या हल्लेखोराला हॉस्पिटलच्याच कर्मचाऱ्यांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलाय। जखमी रुग्णांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून दुपारी उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। ताब्यात घेतलेल्या हल्लेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांना दिली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करतायत। त्याचे सहकारी एक ओटीला महेंद्र बोरसे म्हणून आणि राजेंद्र ढेरे हे तिथे काम करत असताना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एक स्लीपर होता लावलेला, तर त्याचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं काहीतरी वाद झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने त्याला 2 दिवसापासून ड्युटीवरून काढलं होतं असं त्या कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे। पण तो हॉस्पिटलच्या आवारात फिरत असताना तो ते हॉस्पिटलचे जे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि तिथले सहकारी जे तर त्यांच्यामुळे काहीतरी त्रास होतो आहे बुवा किंवा तिथे हॉस्पिटलमुळे मला त्रास झालेला आहे, तर त्यांनी त्याचं हेतू पुरस्कार त्यांनी चाकूने मानेवर आणि कानांवर वार केले त्यांनी आणि तिथून तो पसार झाला। तो सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।